ठाकरे गटातील खासदार फुटीनंतर यवतमाळ वाशिम मतदारसंघातील मतदारांची खासदार संजय देशमुख यांच्यावर मोठी नाराजी पाहायला मिळते। या मतदारसंघातील मतदारांना काय वाटतं या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। संपूर्ण राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। राज्यातील 6 खासदार सध्या दिल्ली येथे दाखल झाले आहेत। त्यापैकी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय देशमुख हे सुद्धा यामध्ये सहभागी आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारचे संजय देशमुख खासदार आहेत, हे सुद्धा या ठिकाणी दिल्ली येथे दाखल झालेले आहेत, काय सांगाल? खासदार साहेबांचं जायला नको होतं। ते खासदार साहेबांनी गद्दारी करायला नको होत। आम्ही खासदार साहेबाला संजय देशमुख नाव म्हणून नाही, आम्ही शिवसेना मशाल या चिन्हावर निवडून दिलेलं आहे त्यांना। नक्कीच आपल्यासोबत काही अजून काही नागरिक आहेत। खासदार साहेबांना जायला नको होतं, त्यांना मशालीवर निवडून दिलं असं त्यांचं मत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी अजून काही नागरिक आहेत, काय सांगाल, काय नेमकं नागरिकांसोबत हे धोका केलेला असं वाटतं का? हमने हमारी जो वोटिंग है हमने उद्धव बाला साहब ठाकरे इनको दिए है, और ये जो खासदार साहब है जो हमारी पार्टी को छोड़ के चले गए, हम उनके पीछे नहीं है। काय सांगाल, काय नागरिकांचं काय तुमची नाराजी आहे? हमारे पूरे लोग नाराज है, मुस्लिम समाज के पूरे लोग नाराज है। हमने उद्धव बाला साहब ठाकरे को गलते तो वोट दिए है, हमारे मुस्लिम समाज के पूरे टोटल लोग नाराज है। नक्कीच नागरिकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। या ठिकाणी लोकशाही आहे, लोकशाहीत नागरिकांनी त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटावर त्यांना खासदार केलेले आहे, अशात ते या ठिकाणी ते सध्या ते फुटलेले आहेत, काय सांगा? फुटा लागत नव्हतं खासदार साहेबांनी, कारण अहोरात्र मेहनत करून सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडून आणलं। जे माणूस 10 वर्ष घरात बसलेला होता त्या माणसाला उद्धव साहेबांनी तिकीट दिलं, आणि आज जनतेने अहोरात्र स्वतःच्या घरची भाकर खाऊन त्यांना उद्धव साहेबाच्या शब्दावर खासदार केलं, आणि त्यांनी 2 वर्ष न होता गद्दारी केली। या गद्दारीचं फळ त्यांना कुठेतरी भोगावे लागेल, त्यांना पुन्हा कधीही राजकीय संधी मिळणार नाही। नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी काही वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील नागरिक होते। यांनी सांगितलेले आहे जवळपास संजय देशमुख जे खासदार आहेत ते यांनी फुटायला नको होतं, त्यामुळं हे फुटले असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नाराजी असल्याचं दिसून येत आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।